मी मोनिका पांडुरंग खडगवडे बेसिकली कोल्हापूरची आहे मी आणि सध्याच मागील 1 महिन्यापासून कागल पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. जसं सरांनी सांगितलं तुमचं जेव्हा स्पोर्ट्स डे चालू होणार होते त्या दिवशी त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं, पण काही आमच्या कारणामुळे म्हणजे पोलीस स्टेशनच्या कारणामुळे मला यायला नाही जमलं. त्याच्यासाठी मी तुमची खरंच माफी मागते, कारण मला खरंच इच्छा होती तुमच्या स्पोर्ट डेला यायची, पण काही कारणामुळे मला नाही जमलं. आणि त्यासाठी सरांनी मला आज सकाळीच फोन केला की तुमचं स्पोर्ट डे पूर्ण झाले आणि तुमचा आज बक्षीस वितरणचा कार्यक्रम आहे, तर तुम्ही येणार का म्हणून. मी जराही विलंब न करता त्यांना बोलले हा ठीक आहे मी येईन, फक्त मला टाईम सांगा की त्या टाईमप्रमाणे मी येईन, कारण मला तुमच्या स्पोर्ट डे दिवशीच यायचं होतं. ते जमलं नाही. मग म्हटलं की हा चान्स मिळतो मला की तुम्हाला स्पोर्ट डे तुमचे झाले आणि त्याच्यानंतर तुमचं पारितोषिक वितरण आहे, तर तो चान्स मला मिळत होता. मग म्हटलं ठीक आहे हा मी येईन, त्याच्यासाठी मी आले. माझ्याविषयी तुम्हाला सांगायचं झालं तर मी बेसिकली कोल्हापूरचीच आहे. माझं शिक्षण जे आहे ते वारणा स्कूलमध्ये 10th पर्यंत झालं. त्याच्यानंतर 11वी मी पुण्यात मॉडर्न कॉलेजला शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर मी कम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे मॉडर्न कॉलेजमध्येच. त्याच्यानंतर मी एका कंपनीमध्ये इन्फोसिस कंपनी आहे पुण्यात, तिथं जॉब करत होते. जॉब करता करता म्हणजे माझी मॉर्निंग शिफ्ट असायची 6 ते 3. त्यात जॉब करता करता 3 नंतर काय करायचं दुपारी, मला असा प्रश्न पडायचा की दुपारी 3 ऑफिस संपलं की काय करायचं. म्हणून मग मी लायब्ररीत जायला चालू केलं. नॉवेल्स वाचायचे, कादंबऱ्या वाचायचे, म्हणून मी असं लायब्ररी जॉईन केली. माझ्याबरोबर काही लोक अभ्यास करत होते. म्हटलं कसला अभ्यास करताय बघा, म्हणून मी स्टार्ट केली. स्टार्ट केल्यानंतर जस्ट स्टार्ट करून 1 महिना झाला होता. मला असं समजलं की बाबा काहीतरी PSIची एक्झाम आहे, म्हटलं ट्राय करावं आपण पण काय होते बघावं. म्हणून पहिल्यांदाच एक्झाम दिली. डिसेंबरला फॉर्म भरला आणि मार्चमध्ये माझी एक्झाम होती. ऑफिस 6 ते 3, सकाळी 5ला मी जायचे, कॅब यायची मला जायला. 6 ते 3 पर्यंत ऑफिस करायचे, 3ला निघायचे, 4 पर्यंत लायब्ररी, 4 ते 11 वाजेपर्यंत मी अभ्यास करायचे. तेव्हा एवढं काही माहिती नव्हतं, बाकीची पुस्तकं वाचतात तेच वाचायचे मी पण. प्री एक्झाम दिली मार्चमध्ये. प्री झाल्यानंतर वाटलं माझा स्कोर 44 होता 100 पैकी. वाटलं होते की नाही सिलेक्शन काय माहिती, म्हणून एवढं लक्षात दिलं नाही. मेमध्ये मला अजूनही आठवतं 18 मेला माझा रिझल्ट लागला होता. सगळ्यांचा झाले PSI झाली होती ना एक्झाम, प्रीचा रिझल्ट लागला. रिझल्टला बघितलं आपला नंबर दिसतोय का, आपला नंबर दिसला तरी फोन करून सांगितलं बाबा प्री पास झाली. आता पुढं काय 25 तारखेला 25 जूनला एक्झाम होती, म्हणजे माझ्याकडे राहिले होते फक्त एक 35 दिवस राहिले होते. म्हणजे आता कसा अभ्यास पूर्ण करणार. मेन्सला 2 पेपर असतात, लॉज असतं, IPC CRPC लॉज बरंच असतं, कसं करायचं. दुसऱ्या दिवशी 2 पुस्तकं घेतली नवीन विकत, कारण एवढं माझ्याकडे वेळ नव्हता आणि मला माहिती नव्हतं की मी प्री पास होईल की. दुसऱ्या दिवशी 2 पुस्तकं घेतली. ऑफिसला नोटीस पिरियड देऊन टाकलं की मी जॉब सोडणार आहे. ते 1 महिन्याचा पिरियड असतो, 1 महिन्यात तुम्ही डिसाईड करा सोडणार की नाही सोडणार. 1 महिन्याचा नोटीस पिरियड दिल्यानंतर ऑफिसला जाणं बंद केलं. सकाळी 7 पासून रात्री 11 पर्यंत अभ्यास चालू होती. बाकीच्यांपेक्षा मी खूपच मागे होते, कारण माझ्याकडे अभ्यासाला फक्त 35 दिवस होते. पण मला आता एवढ्या सगळ्यांचे 6-6 महिने अभ्यास करतात, त्यांचं सगळं पूर्ण कसं करायचं. टाइम शेड्यूल केलं. सकाळी 7ला लायब्ररीत जायचं, क्वेश्चन पेपर सोडायचे 10 पर्यंत, नंतर करंट अफेअर्स वाचायचं, मग लॉज वाचायचे, मग मॅथ्स सोडायचं, परत संध्याकाळी 6 ते 8 पर्यंत पेपर सोडायचे, परत जरासं वाचायचं. रात्री 11 वाजता लायब्ररी सोडायची. 11 ते 11:30 कधी व्हायचं मला करायचं नाही. 11:30ला यायचं. मी तेव्हा हॉस्टेलला राहत होते. तिथं यायचं, जेवण करायचं, मग जेवायचं, मग झोपायचं. मला झोपायला तरी 12:30 वाजायचे. परत सकाळी 6ला उठायचं, आवरायचं, 7ला लायब्ररीत यायचं. 25 दिवस केलं हे. एक्झाम आमची 25 जूनला होती. 20 जूनपर्यंत सगळा अभ्यास पूर्ण करून टाकला. रिपीट सारखं तेच जो ठोकळा वाचायला म्हणजे कुकर असतं मोठं, त्याला आम्ही ठोकळा म्हणतो. तर ठोकळा वाचायला मला आधी 2-3 महिने लागायचे, पण आता तो ठोकळा मी सगळे 4 दिवसातच वाचून काढायचे. एवढं माझं फास्ट रिडिंग झालं होतं किंवा हा आठवड्यात 2-3 वेळा वाचून झालं पाहिजे, म्हणून आम्ही आठवड्यातून 2-3 वेळा कंप्लीट करायचे. जूनला एक्झाम दिली, 8 दिवसांनी आन्सर की आली.
200 पैकी मला 107च पडत होते. म्हणजे सिलेक्शन होते का नाही काय माहिती. मग बाकीच्यांचे स्कोर काढले, सगळ्यांचे 80-90 येत होते. म्हटलं की बाबा आपलं 100च्या वरती आपलं होतंय. मग आता पुढं काय, पुढे एक्झाम असते फिजिकलची. फिजिकल एक्झामला असतं तसं तुमचं स्पोर्ट्समध्ये घेतलं, रनिंग असतं, वॉकिंग असतं, गोळाफेक असतं. तिची प्रॅक्टिस करायची म्हटलं. मग तिथं सगळं ग्राउंडला पुण्यात प्रॅक्टिस केली 8-10 दिवस. घरच्यांना कळलं मी काय व्यवस्थित प्रॅक्टिस करणार आहे. घरच्यांनी का कोल्हापूरला बोलवलं. आपल्या इकडं ग्राउंडवरती केलं प्रॅक्टिस. 2 महिने प्रॅक्टिस केलं, त्याच्यात 15 दिवस तर पाय फ्रॅक्चर झाला. सवय नव्हती, कारण 10वी झाल्यानंतर कधी ग्राउंडला कधी गेलेच नाही, प्रॅक्टिस नाही, काही नाही. त्याच्यामुळे राहायला म्हणलं तर 1.5 महिन्यात मला 3 किलोमीटर करायचं होतं. पूर्ण वॉकिंग असतं, 200 मीटर रनिंग असतं, गोळाफेक असतो. कशाची सवय नाही. म्हणजे 5-6 वर्ष काहीच बघितलेलं नाही ग्राउंडचं. आणि परत स्टार्ट करायचं. मला परत 1.5 महिना प्रॅक्टिस केलं. फिजिकल माझं कोल्हापूरमध्ये होतं. नेमका पाऊस पडला, कोल्हापूरचं फिजिकल झालं सांगलीमध्ये फिजिकल दिलं. भर उन्हात 12 वाजता आमचं फिजिकल स्टार्ट झालं. इथं जे सकाळी 6ला चालू होतं तर ते 12 वाजता झालं. दुपारी 2 वाजता वॉकिंग चालू झालं. वॉकिंग बरोबर माझं 23 मिनिटात करायचं होतं, माझे झाले 22-58. म्हणजे नशिबाने 2 मार्कांनी वाचण्यामध्ये आउट ऑफ झाले. गोळा 7 मीटर गेला, 200 मीटरला बरोबर मी 32 सेकंद झाले. मला फिजिकलला आउट ऑफ 100 पैकी 100 मिळाले. आपल्याला तिथं असं असतं की ज्याला ग्राउंडला 100 पैकी 100 मार्क पडतात, तिथं ते इंटरव्ह्यू घ्यायला जे पॅनल आलेलं असतं, जे MPSCचे अध्यक्ष असतात, ते आपल्याला तिथं बुक देऊन आपला सत्कार करतात. मग पूर्ण आमच्या तिथं 70 मुली आल्या होत्या फिजिकलसाठी. त्याच्यात आम्ही फक्त 2च मुली अशा होत्या की ज्यांना 100 पैकी 100 मार्क मिळाले. त्यांनी आमचा खाली सत्कार केला. नंतर इंटरव्ह्यूला बोलवलं. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्यांनी आधी मला बघितलंच होतं खाली की बाबा यांचा आपण सत्कार केला. आम्हाला विद्यार्थी मोरे सर होते, MPSCचे अध्यक्ष. त्यांनी मला पहिलाच प्रश्न विचारला, मॅडम तुमचा इंटरव्ह्यू घेऊ की नको. म्हणजे तुमचे मार्क, त्यांच्याकडे सगळे मार्क असतात, आपल्या मेन्सचे मार्क, फिजिकलचे मार्क. मला म्हणजे 200च्या पुढे तुमची इथंच मार्क जात आहे, तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा की नाही. म्हणलं सर तुमची इच्छा, मी तर इंटरव्ह्यू द्यायलाच आहे. मला म्हणजे प्रेझेंट आपण इंटरव्ह्यू अटेंड केला की आपल्याला 8 मार्क देतात. तर 35 पैकी. म्हटलं ठीक आहे. मला त्यांनी 5 मिनिटं बसवलं. म्हटलं आता फॉर्मॅलिटीज म्हणून त्यांनी मला विचारायला चालू केलं, नाव काय, नाव शिकलं, शिक्षण किती झालं. 5-10 मिनिटं इंटरव्ह्यू घेतला. थोडेसे इकडे तिकडे MPSCचे सेक्शन्स विचारले. म्हटलं मॅडम जर आता काही इंटरव्ह्यूची गरज नाही, तुमची विदाउट इंटरव्ह्यू सिलेक्शन होत नाही. माहिती होतं सिलेक्शन होणार आहे. त्याच्यानंतर जूनमध्ये आमचा रिझल्ट लागला. नेक्स्ट जूनला, म्हणजे मी 2017ला एक्झाम दिली, 18ला आमचा रिझल्ट लागला. 1 वर्ष आम्ही फक्त रिझल्ट कधी लागतोय याच ह्याच्यात. 18ला रिझल्ट लागला. मला 230 मार्क पडले होते आणि मुलांचं रिझल्ट लागलं होतं 230. माझं मुलांमध्ये सिलेक्शन झालं होतं. मुलींचं लागलं होतं 189 आणि माझं सिलेक्शन झालं होतं मुलांमध्ये. जेव्हा ही एक्झाम दिली 2017ला फिजिकल झालं होतं, त्याच्यानंतर पण अजून एक्झाम येत होत्या. त्याच्यामुळे 2 एक्झाम दिल्या. दोन्हीमध्ये सुद्धा PSIलाच क्वालिफाय झाली. मी देत होते STAची एक्झाम, सेल्सटॅक इन्स्पेक्टरची. त्याच्यात 8 मार्कांनी गेलं होतं. इकडे फिजिकल PSIला होणारे माहिती होतं. सिलेक्शन झालं. म्हटलं आता PSIच्या परीक्षेची वाट बघण्यापेक्षा जॉईन केलेलं बरं. म्हणून पहिल्यांदाच आहे, फर्स्ट टाइम दिली होती एक्झाम. घरचे म्हटलं जॉईन कर, पटकन मला जॉईन करून टाकावं. जॉईन केलं. ट्रेनिंग झालं माझं नाशिकला. ट्रेनिंग झालं माझं पहिलं पोस्टिंग दिलं मला मुंबईमध्ये, बँड्रा पोलीस स्टेशन. काही माहिती नाही, तुम्ही पहिल्यांदा कधी मुंबईला गेले नव्हते. पहिलंच पोस्टिंग माझं मुंबई. तेही हेवी पोलीस स्टेशन होतं, बँड्रा पोलीस स्टेशन. सगळ्यांना ऐकून माहिती असेल बँड्रा. सगळ्या सेलिब्रिटीज राहतात तिथं, आपले मुख्यमंत्री सर राहतात तिथं. सगळा एकदम VIP एरिया. 1 वर्ष माझं मी बँड्रा पोलीस स्टेशनमध्ये आहे. रेग्युलर ड्युटीज होत्या माझ्या, त्याच केल्या. त्याच्यानंतर मला निर्भया पथक दिली. निर्भया पथकचे अधिकारी म्हणून मला दिलं. माझ्याकडे एक गाडी असायची आणि माझ्यासोबत 2 स्टाफ. कुठे काही झालं, कॉलेजच्या मुलींना काही छेडछाड झाली, कुठल्या महिलेला काही छेडछाड झाली, कुठे कोणी लहान मुलगा एकटाच फिरताना आढळलं, कुठे वृद्ध कोणी महिला किंवा कोणी असं एकटाच फिरताना दिसला, किंवा 1-2 दिवस एखादी मुली एकाच जागी बसलेली दिसली, असं काय झालं की आम्हाला लोक फोन करायचे. त्याने आम्ही त्या लोकांना घेऊन यायचो. त्याच्या नातेवाईकांना कॉल करायचो. शिवाय कुठल्या मुलीला काही त्रास आहे, एखादी मुलगी फोन करायची, मला शाळेत असं कोणीतरी त्रास देतं, किंवा कॉलेजमध्ये मुली फोन करायच्या.
की आम्हाला त्रास देतात, त्याप्रमाणे आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन यायचो आणि मग संबंधित कोणी त्रास देते त्याला आणायचे, त्याच्याविषयी गुन्हे दाखल करायचे. त्यातला एखादा एक्सपिरियन्स सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे ना एक मुलगी होती. म्हणजे काय झालं, आम्ही पोलीस स्टेशनलाच होते, मी नाईट डेला होते आणि जस्ट घरी जाणार 8:30 वाजले होते. घरी जाणार तेवढ्यात एक बाई एका मुलगीला घेऊन आली. मुलगी होती 13 वर्षाची. तिला विचारलं बाबा नाव काय, तिने नाव सांगितलं तिचं रजिया शेख म्हणून तिचं नाव होतं. म्हटलं कुठून आली, तर मला म्हणाली ती बनारसवरून आली. कोणासोबत आली, एकटी आली. कुठे आली तर म्हटली मामाच्या गावाला आली. मामा कुठे राहतो, मुंबईला राहतो. कुठे राहतो तिला काही माहिती नाही. तर बाईला विचारलं तू कशी काय घेऊन आली, ती म्हटली मला ही तिथे रडत बसलेली दिसली, मी घेऊन आले. मुलीला विचारलं कितवीला आहे, तर तिने आम्हाला सांगितलं मी 12वी. म्हणलं ठीक आहे, कॉलेजचं नाव काय सांगितलं, कुठली साईड आहे सांगितलं. सायन्सला म्हटली विषय किती असतात सायन्सला, काही सांगता आलं नाही. मामाला कळलं ही कॉलेजची विद्यार्थिनी माहिती. तिला विचारलं ॲड्रेस काय तुझा, सांगितलं बनारस. बनारसमध्ये कुठे राहते, मग तिने एक एरिया सांगितलं इथे मी बनारसमध्ये राहते. बरं तुझं पोलीस स्टेशन कुठलं येतं, मग तिने सांगितलं मग तिथं लढाई पोलीस स्टेशन म्हणून मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे ते पोलीस स्टेशन. नेटवरून आम्ही त्या पोलीस स्टेशनचा नंबर काढला. त्यांना विचारलं तुमच्याकडे एखादी मुलगी मिसिंगची केस आली आहे का, ते बोलले हो आली. त्यांना म्हटलं व्हिडिओ कॉल केला, हीच मुलगी आहे का, हो बोलली. तिच्या आई तिथे आली त्याच वेळी. आई मुलीशी बोलली, मुलगीने ओळख दाखवली नाही आई, माझी ही आई नाही म्हटली.